तर विद्यार्थी मित्रांनो, जेईई, नीट, MST-CET परीक्षापूर्व ऑनलाईन परीक्षांसाठी योजनेचा तपशील आहे. तर महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती, विमुक्त जमाती असे विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत जेईई, नीट, MST-CET बॅच 2025-27च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB इंटरनेट डेटा पुरवण्यात येईल. तर योजनेचा लाभाचा पात्रता काय आहे? विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा. तर सन 2025मध्ये इयत्ता 10वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणातील लाभाकरता पात्र राहतील. तर विद्यार्थी हा विज्ञान शाखेतील प्रवेश घेतलेला असावा. या बाबतीत कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. कळलं? तर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठले आहेत? आधार कार्ड आहेत, रहिवासी दाखला आहे, जातीचे प्रमाणपत्र आहेत, नॉन क्रिमिनल आहे, इयत्ता 10वीची गुणपत्रिका आहे, 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला दाखला व प्रवेश पावती पाहिजे. तर दिव्यांग असल्यास त्याचा दाखला पाहिजे आणि अनाथ असल्यास त्याचा दाखला पाहिजे. लक्षात आलं? 11वीचं शाखेत प्रवेश घेतलेला दाखला आणि बोनाफाईड सर्टिफिकेट जरी असलं तरी बी चालते. दिव्यांग असल्यास त्याचा दाखला पाहिजे आणि अनाथ असल्यास त्याचा दाखला पाहिजे. तर आरक्षण काय असेल? सामाजिक प्रवर्ग ते काय लक्षात घेऊन समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे हे आहे. अशा पद्धतीने अर्ज कसा करावा ते मी तुम्हाला सांगतो. अटी व शर्ती ही आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 31/5/2025 आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे. लक्षात घ्या. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबद्दल सर्व अधिकार हे व्यवस्था संचालक महाज्योती यांचे राहतील. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेदरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर निवड सादर केलेली असावी. संपर्क नंबर बी दिलेला आहे. लक्षात घ्या. काय आता तुम्हाला दाखवतो मी ऑनलाईन अर्ज. तर ऑनलाईन अर्ज ह्यो मी माझ्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर आपला पहिला मोबाईल नंबर करून सबमिट करायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. तर त्यावर एक OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. OTP टाकून नंतर सबमिट करायचा आहे. ओके, सबमिट केलेला आहे. तर सबमिट केल्यानंतर तर आपल्याला ह्यो इंटरफेस दिसेल MST-CET JEE. तर तुम्ही कुठल्या योजनेनुसार अप्लाय करतोय किंवा अप्लायड फॉर JEE, नीट, MST-CET. तर आपल्याला पर्सनल डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल आणि डॉक्युमेंट्स हे 3 टप्पे आहेत. पहिला JEEमध्ये अपलोड करायचा आहे, नीटमध्ये अपलोड करायचं आहे, MST-CETमध्ये ते पहिला सांगायचं आहे. काय तर आपण MST-CET टाकलं आहे. नंतर कॅन्डिडेटचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकायचं आहे. मग फादरांचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे. तर जेंडर कुठला आहे ते पण टाकायचं आहे. ओके, मग डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे MM, DD आणि YYच्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. आर यू पर्सन ऑर्फन? ऑर्फन म्हणजे अनाथ आहे का तर ते सांगायचं आहे. अनाथ असल्यास तर सिलेक्ट बाय संस्थालक संस्थाबाह्य असला तर. डिसेबिलिटी आहे का? येस असली तर तुम्ही त्यातली कुठल्या टाईपमध्ये डिसेबिलिटी आहे ते सांगायचं आहे. ओके, तर सोशल कॅटेगरी कुठली आहे? आपली कॅटेगरी कुठली आहे ती आपल्याला सांगायचं आहे. कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडताय तुम्ही ते तुम्हाला सांगायचं आहे. OBC टाकली तर आपण त्यामधले कुठले OBC ते पण सर्च करायचं आहे. तर नॉन क्रिमिनल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे कारण का OBC वर टाकलेला आहे. आधार कार्ड नंबर आपल्याला टाकायचा आहे. नॅशनॅलिटी टाकायची आहे. नॅशनॅलिटीनंतर डोमिसाईल कुठल्या राज्याचा आहे ते आपण टाकायचं आहे आणि जिल्हा पण टाकायचा आहे.
रेझिडेन्स टाईपवर रुरल आहे की अर्बन आहे टाकायचं आहे. तुम्ही गावात राहता का शहरात राहता हे सांगायचं आहे. ॲड्रेस तुमचा टाकायचा आहे. जिल्हा, परत तालुका, विलेज तुमचं, हाऊस नंबर, वार्ड नंबर, रोड, पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड महत्त्वाचा आहे. ओके. मग परमनंट ॲड्रेस आणि तो रेजिस्ट्रेशन ॲड्रेस एकच आहे ते असला तर तुम्ही त्यावर क्लिक करू शकता. ईमेल आय डी नंतर टाकायची. ईमेल आय डी रेट ठीक आहे आत्ताच टाकून घ्या. क्वालिफिकेशन डिटेल आता टाकायचं. सेव्ह केल्यानंतर आपला फॉर्म 10th क्वालिफिकेशन कुठले कुठले आहेत ते टाकायचं आहे. पहिला नेम टाकायचा आहे, मग नंतर डॅश करून आपलं स्कूल टाकायचं आहे. नेम अँड प्लेस ऑफ स्कूल. नेम आपलं नेम पहिला टाकायचा आहे आणि मग नंतर स्कूल टाकायचं आहे. मग टाकल्यानंतर आपला बोर्ड कुठला हे सांगायचा आहे. तर आपण महाराष्ट्र बोर्डमधला असलं तर महाराष्ट्र टाकायचा आहे, नाही तर आपण CBSE ICSE कुठल्या बोर्डमध्ये असेल तर ते नंतर टाकायचं आहे. इयर ऑफ पासिंग सांगायचं आहे. कुठल्या वर्षात आपण पास झाला 2025मध्येच ॲक्च्युलीमध्ये. टोटल मार्क किती आहेत? 700पैकी मार्क असतात किंवा 500पैकी मार्क असतात 10वीला. मार्क ऑब्टेन्ड किती आहेत आणि पर्सेंटेज ऑफ पण मार्क हे निघतातच. तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तर डॉक्युमेंट सांगायचं आहेत. तर पासपोर्ट साईज फोटो पहिला आहे, लक्षात घ्या. असे आपल्याला डॉक्युमेंट्स मिळतात. तर ओन्ली JPGच्या फॉर्मॅट लागणार आहे, JPG किंवा JPEGच्या फॉर्मॅटमध्ये. आणि ते पाहिजे लेस दॅन 2000च्या KB फॉर्मॅट, म्हणजे 200 KBच्या आत पाहिजे आहे, लक्षात घ्या. तर यावरनं फाईल अपलोड आपल्याला करायचं आहे. मग सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पहिला आपण इमेज अपलोड करायची, सिग्नेचर, मग नंतर कॅन्डिडेट स्टुडंट, आधारमध्ये कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिनल आहे, SSC मार्कशीट आहे, 12th मार्कशीट आहे. कास्ट सर्टिफिकेट आपल्याला टाकायचं आहे. मग नंतर नॉन क्रिमिनल, मग SSC मार्कशीट टाकायचं आहे. मग 11th बोनाफाईड सर्टिफिकेट टाकायचं आहे. मग ते टाकल्यानंतर 11th ॲडमिशन रिसिप्ट टाकायची आपल्याला, जी तुम्हाला कॉलेजकडून दिली आहे, आणि डोमिसाईल टाकायचं आहे. हे सगळे असे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्ही सबमिट यावर क्लिक करू शकता. पहिला डिक्लेरेशन आहे, डिक्लेरेशनवर बी टिक करा, मग सबमिट करा. मग सबमिट केल्यानंतर असा आमचा फॉर्म भरून तयार झालेला आहे, तुम्हाला बरोबर दिसेल.